Hello students, how are you all? Our first chapter is completed and I am sure that you understand it very well. Now we are going to learn second chapter, health and diseases. मित्रांनो, हेल्थ म्हणजे आरोग्य आणि डिसीजेस म्हणजे रोग किंवा आजार. तर आपण बघूया आपल्या ह्या चॅप्टरकडे. कॅन यू रिकॉल ह्यामध्ये आपल्याला 3 क्वेश्चन्स विचारलेत बघा. हॅव यू एव्हर टेकन द लीव फ्रॉम स्कूल ड्यू टू सिकनेस? तुम्ही कधी आजारपणामुळे शाळेतून रजा घेतली का? आठवत असेल तुम्हाला? हो, घेतली असेल की नाही? मला तर वाटते घेतली, हो की नाही? व्हॉट हॅपन्स एक्झॅक्टली व्हेन वी बिकम सिक? आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा नक्की काय होतं हे तुम्हाला माहिती आहे का? समटाइम्स वी फील गुड इवन विदाउट टेकिंग एनी मेडिसिन्स अँड sometimes we need to consult doctor and take regular medicines in sickness. Why is it so? हे असे का होते बरं? आपण आजारी पडलो तर कधी आपण त्याच्यावर औषधोपचार न करता देखील बरे होतो आणि कधी कधी आपण औषधोपचार घेणं फार त्याच्यावर गरजेचं होऊन जातं. हे असं का होतं ह्याच्यावर तुम्ही विचार करा आणि मला वाटतं हा पाठ तुम्ही शिकल्यानंतर ह्याची तुम्ही उत्तरं नक्की देऊ शकाल. Okay, now next, health. Health is a state of complete physical, mental and social well-beingness and not merely the absence of any disease. हेल्थ यालाच मराठीत म्हणतात आरोग्य. आता रोगाचा अभाव म्हणजेच आरोग्य नव्हे. एखाद्या व्यक्तीला आजार नसेल म्हणजे तो हेल्दी झाला असं म्हणत नाही, तर त्या व्यक्तीची फिजिकल आणि मेंटल स्टेट म्हणजे अवस्था ही चांगली सुदृढ असायला हवी. एखादा व्यक्ती आपल्याला फिजिकली छान दिसतो, फिट दिसतो, त्याला काही आजार नाही, तो छान व्यायाम वगैरे करत असेल, दिसायला फिट आहे, तर आपण म्हणू शकत नाही की तो हेल्दी आहे का? कदाचित त्याला हार्ट डिसीज असू शकतो, डायबिटीज असू शकतो, ब्लड प्रेशर असू शकतं, कोणताही आजार असू शकतो आतून, आणि शिवाय तो मानसिकदृष्ट्या सुदृढ असेलच असे नाही. आता मानसिकदृष्ट्या सुदृढ असणे म्हणजे काय? तुम्हाला यासाठी मी एक ताजं उदाहरण देते. आपले बॉलिवूड सुपरस्टार सुशांत सिंग राजपूत हे दिसायला हँडसम आणि सुपरस्टार होण्याचे सगळे गुण त्यांच्यामध्ये होते. त्यांच्या मूव्हीज देखील खूप प्रसिद्ध झाल्या, गाजल्या होत्या. तरी देखील त्यांना असे पाऊल उचलावे लागले. म्हणजे काय असेल बरं? ते मेंटली कुठेतरी डिस्टर्ब असतील, मानसिकरित्या ते काहीतरी त्यांच्यामध्ये कमतरता असावी, म्हणूनच त्यांनी हे केले. तर हे मानसिकदृष्ट्या सुदृढ असणे हे सुद्धा चांगल्या आरोग्याचं लक्षण आहे. शिवाय सोशल वेलबिंगनेस म्हणजे काय? त्या व्यक्तीचं समाजात वागणं बोलणं कसं आहे, समाजाशी बिहेवियर कसं आहे, हे सुद्धा हेल्थमध्ये येतं. म्हणून जी व्यक्ती फिजिकली आणि मेंटली फिट असेल तिलाच हेल्दी म्हटलं जातं. आता हेल्थची डेफिनेशन मी तुम्हाला सांगते. फिजिकल, मेंटल, सोशल वेलबिंग ऑफ ए पर्सन इज कॉल्ड हेल्थ. पुन्हा फिजिकल, मेंटल, सोशल वेलबिंग ऑफ ए पर्सन इज कॉल्ड हेल्थ. नाऊ नेक्स्ट, व्हॉट इज डिसीज? आता डिसीज म्हणजे काय? आजार म्हणजे काय? कंडिशन ऑफ डिस्टर्बन्सेस इन फिजियोलॉजिकल और सायकोलॉजिकल प्रोसेसेस ऑफ बॉडी इज कॉल्ड ॲज डिसीज. आपली जी कंडिशन आहे सायकोलॉजिकल किंवा फिजियोलॉजिकल, ह्या ज्या प्रोसेसेस आहेत ह्यांच्यामध्ये जर अडथळा आला, डिस्टर्बन्स मीन्स अडथळा जर आला, तर तेव्हा आपल्याला आजार झालाय असं म्हटलं जातं. आता बघा तुम्ही की एखादा व्यक्ती चांगला सुदृढ आहे, पण त्याला सांगितलं, त्याचं निदान झालं ह्याला डायबिटीज आहे, तर त्याचं जे रोजचं जे जीवनक्रम होता त्याचा तो बदलला, हो की नाही? त्याला नाश्ता मस्ट आहे, त्याला इन्सुलिनचं इंजेक्शन घेणं गरजेचं आहे, त्याच्या खाण्यापिण्यामध्ये काही बदल आले, त्याला काही नियम लावले गेले, हे सगळे बदल झाले. म्हणजे त्याचं फिजियोलॉजिकल जे जीवन आहे ते बदललं.
आणि नंतर सायकोलॉजिकल देखील बदललं, की त्यांना टेन्शन आलं, की अरे मलाच का झालं. होतं ना प्रत्येकाला असं वाटतं, की मलाच हा आजार का झाला, हे कशामुळे झालं, माझं काय चुकलं, असंही वाटतं आपल्याला. तर हे फिजिओलॉजिकल आणि सायकोलॉजिकल प्रोसेस ह्या बॉडीच्या जेव्हा बदलतात तेव्हा आपल्याला आजार झाला असं म्हटलं जातं. इच डिसीज हॅज इट्स ओन स्पेसिफिक सिम्टम्स. प्रत्येक डिसीजला त्याचे वेगवेगळे लक्षणं असतात. फॉर एक्झाम्पल आपण कॉमन कोल्ड घेतला. कॉमन कोल्डमध्ये आपल्याला काय असतं, की कफ होतो, खोकला येतो, ताप पण येतो, आपल्याला फिवर येतो. आणि समजा हार्ट डिसीज घेतला आपण. हार्ट डिसीजमध्ये काय होतं आपल्याला, की आपल्या हार्टमध्ये पेन होतात, श्वास घ्यायला आपल्याला त्रास होत असतो. तर आपण म्हणू शकतो का, की मला हार्ट डिसीज झाला आहे आणि त्याच्यात माझं डोकं दुखतं आहे, म्हणू शकतो का? नाही. तर प्रत्येक आजाराचे हे वेगवेगळे सिम्पटम्स असतात. नाव नेक्स्ट, टाइप्स ऑफ डिसीजेस. You must have heard the names of various diseases like diabetes, common cold, asthma, Down's syndrome, heart disease, etc. तुम्ही हे अशा प्रकारचे अनेक आजार ऐकलेलेच असतील. रिझन्स अँड सिम्पटम्स ऑफ ऑल दीज डिसीजेस आर डिफरंट. आणि ह्या सगळ्या डिसीजेसचे सिम्पटम्स म्हणजे लक्षणं आणि त्याची कारणे ही वेगवेगळे आहेत. आणि त्यानुसारच ह्या डिसीजेसचे टाईप्स करण्यात आलेले आहे किंवा क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. त्यांचं क्लासिफिकेशन असं आहे. टाइप्स ऑफ डिसीजेस. आता डिसीजेस हे दोन प्रकारे त्यांचं डिवायडेशन झालेलं आहे. अकॉर्डिंग टू ड्युरेशन अँड अकॉर्डिंग टू रिझन्स. ड्युरेशन म्हणजे कालावधीनुसार. तर कालावधीनुसार त्याचे दोन प्रकार पडतात, क्रोनिक डिसीज अँड ॲक्यूट डिसीज. आता क्रोनिक डिसीजमध्ये काय आहे, हा क्रोनिक डिसीज म्हणजे हा दीर्घ काळाचा आजार असतो, दीर्घ मुदतीचा आजार असतो. त्याला तुम्हाला 1 महिनाही लागू शकतो, 6 महिने, 1 वर्ष आणि खूप वर्ष, लॉंग टाईम म्हणजे आपल्या मरेपर्यंत देखील तो आजार आपल्यासोबतच राहतो. ह्या आजाराला क्रोनिक डिसीज म्हणतात. नंतर आहे ॲक्यूट डिसीज. हा कमी काळाचा, कमी कालावधीचा आजार असतो. ह्यामध्ये तुम्ही 1 तास आजारी पडणार किंवा 4 तास, 6 तास, 1 दिवस, 5 दिवस, 10 दिवस, नंतर तुम्ही बरे होणार. ह्या आजाराला ॲक्यूट डिसीज असं म्हणतात. तुम्हाला डेफिनेशन देखील सांगते मी. क्रोनिक डिसीजेस म्हणजे काय, द डिसीजेस विच लास्ट फॉर अ लॉंग पिरियड ऑर लाईफ टाईम आर कॉल्ड क्रोनिक डिसीजेस. वन्स मोर, द डिसीजेस which last for a long period or lifetime are called chronic diseases. For example, diabetes, cancer, blood pressure, AIDS, etc. त्यानंतर आता ॲक्यूट डिसीज सांगते मी तुम्हाला. ॲक्यूट डिसीजची डेफिनेशन आहे, द डिसीजेस विच लास्ट फॉर अ शॉर्ट टाईम आर कॉल्ड ॲक्यूट डिसीजेस. वन्स मोर, द डिसीजेस which last for a short time are called acute diseases. For example, cough and cold, fever, malaria, etc. हे अशा प्रकारचे जे डिसीज आहेत ते अकॉर्डिंग टू ड्युरेशननुसार डिवाईड केलेलं आहे. पुढे आहे अकॉर्डिंग टू रिझन्स म्हणजे कारणानुसार, की कोणत्या कारणामुळे हे आजार होत असतात. त्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत, हेरिडिटरी डिसीजेस अँड ॲक्वायर्ड डिसीजेस. हेरिडिटरी डिसीजमध्ये फॉर एक्झाम्पल आहे डाऊन्स सिंड्रोम. ह्या आजाराबद्दल आपण नंतर बघणारच आहोत. आता हेरिडिटरी म्हणजे काय, अनुवंशिक आजार. अनुवंशिक म्हणजे कशाला म्हणणार तुम्ही, की आपल्याला झालेला आजार तो आधी आपल्या वडिलांना असणार, वडिलांना आजोबांचा असणार, आजोबांना पणजोबांचा असणार, अशी ही हेरिडिटरी वाढत जाते, अनुवंशिकता वाढत जाते. ह्यानुसार आपल्याला ते आजार होत असतात. त्याची डेफिनेशन मी सांगते तुम्हाला. द डिसीजेस, हेरिडिटरी डिसीजची डेफिनेशन सांगते मी. द डिसीजेस विच आर कॉज्ड ड्यू टू म्युटेशन ऑफ जीन्स अँड ट्रान्समिटेड फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन आर कॉल्ड हेरिडिटरी डिसीजेस. एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनला जे डिसीज पास होतात, ट्रान्सफर केले होतात,
ट्रान्सफर होतात त्यांना काय म्हणतात? हेरिडिटरी डिसीजेस. पुन्हा सांगते मी. The diseases which are caused due to mutation of genes and transmitted from one generation to the next generation are called hereditary diseases. For example, Turner's syndrome, Down syndrome, हेमोफिलिया एक्सेट्रा. ह्या प्रकारचे जे आजार असतात ते आपल्याला हे डायबिटीजसुद्धा हा आजार कधी कधी हेरिडिटरी डिसीजमध्ये येतो. आपल्या जर घरातल्या बहुतेक जणांना जर असेल, आपल्या आईवडिलांना किंवा आपल्या आजी आजोबांना जरी असेल तरी तो आपल्यापर्यंत येऊ शकतो, आपल्यालाही होऊ शकतो. पुढे आहे ॲक्वायर्ड डिसीजेस. आता ॲक्वायर्ड डिसीजचे अजून 2 प्रकार होतात. ॲक्वायर्ड डिसीज याची डेफिनेशन सांगते मी तुम्हाला. द डिसीजेस विच आर कॉज्ड ड्यू टू बॅड इटिंग हॅबिट्स, डॅमेजेस इन द बॉडी ऑर्गन्स or pathogens are called acquired disease. पुन्हा the diseases which are caused due to bad eating habits, damages in the body organs or pathogens are called acquired diseases. There are 2 types of them. आता ह्या acquired diseaseचे 2 types आहेत. कोणते? इन्फेक्शियस डिसीजेस अँड नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. इन्फेक्शियस डिसीज फॉर एक्झाम्पल कॉमन कोल्ड, फ्ल्यू, डेंग्यू. आता इन्फेक्शियस डिसीजमध्ये आपण सध्या अजून एक डिसीज आपण त्याला सामोरं जात आहोत. कोणता आहे तो? कोरोना. तो सुद्धा इन्फेक्शियस डिसीज आहे. नंतर नॉन इन्फेक्शियसमध्ये काय आहे? डायबिटीज, हार्ट डिसीज. हे नॉन इन्फेक्शियस डिसीज आहेत. यांच्याने इन्फेक्शन न होता हे आजार होत असतात. पुढे आपण त्यांच्याबद्दल डीपमध्ये माहिती बघणारच आहोत. आता तुम्हाला डिफरन्स बिटवीन इन्फेक्शियस डिसीजेस अँड नॉन इन्फेक्शियस डिसीजेस ह्याच्याबद्दल विचारलं जाऊ शकतं परीक्षेमध्ये. तर ते तुम्हाला त्या एक पॉईंटनुसार याचे उत्तर लिहिणं गरजेचं आहे. जसे आपण ह्या पाठामध्ये माहिती घेऊ तसे तुम्हाला ते पॉईंट समजतील. कॅन यू टेल how do the following diseases spread? Hepatitis, malaria, scabies, TB, dengue, dysentery, ringworm, swine flu. ह्याबद्दल तुम्ही काही माहिती मिळवू शकतात का? किंवा हे आजार कसे पसरतात याबद्दल तुम्ही सांगू शकतात का? पुढे आपण बघूया की हे आजार कसे होतात ते. व्हॉट डू वी मीन बाय पॅथोजेन? पॅथोजेन म्हणजे काय? पॅथोजेन याला मराठीत म्हणतात रोगजंतू. हे रोगजंतू म्हणजे काय की ज्या जंतूंपासून म्हणजे विषाणू किंवा जीवाणू ह्या जीवाणूंपासून आपल्याला जे आजार होतात ते रोगजंतू. व्हॉट आर कॉल्ड पॅथोजेन्स? द मायक्रोऑर्गॅनिझम्स विच कॉज इन्फेक्शन्स ऑफ सर्टन डिसीजेस आर कॉल्ड पॅथोजेन्स. पुन्हा एका. व्हॉट आर कॉल्ड पॅथोजेन्स? द मायक्रोऑर्गॅनिझम्स विच कॉज इन्फेक्शन्स ऑफ सर्टन डिसीजेस आर कॉल्ड पॅथोजेन्स. आता आपल्याला पुन्हा इन्फेक्शियस डिसीजेसबद्दल बघायचं आहे. त्याचं पण उत्तर मी तुम्हाला सांगते. व्हॉट आर कॉल्ड इन्फेक्शियस डिसीजेस? द डिसीजेस विच आर स्प्रेड फ्रॉम वन पर्सन टू अनादर ड्यू टू पॅथोजेन्स थ्रू एअर, वॉटर एक्सेट्रा आर कॉल्ड इन्फेक्शियस डिसीजेस. जे डिसीज एअरने किंवा वॉटरच्या माध्यमाने पसरतात त्यांना इन्फेक्शियस डिसीजेस असंही म्हणतो आपण. पुढचा प्रश्न आहे व्हॉट डू वी मीन बाय इन्फेक्शियस डिसीजेस? ह्याचं उत्तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. आता फिगर नंबर 2.2 मध्ये बघा. इन्फेक्शन थ्रू स्पटम. आता हे आपल्या फार ओळखीचं झाले. आपण ह्या कोरोनामुळे किंवा कोविड-19मुळे आपण हे काही शब्द फार शिकलो आहोत. स्नीझिंग, आयसोलेशन, इम्युनिटी, हायजीन हे शब्द फार आपले लक्षात राहिले, अगदी लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत. तर बघा इथे ह्या व्यक्तीने शिंकलेला आहे. बघा ह्या शिंकेमध्ये त्यांच्या स्वेटिंगमध्ये जे कण बाहेर पडलेले ते अक्षरशः आपल्याला चित्र दाखवलेलं आहे. त्याच्यात बाहेर काय येऊ शकतं की पाण्याचे ड्रॉपलेट्स येतील, कार्बन डायऑक्साईड येईल बाहेर, हो की नाही? आणि हे सगळं बाहेर
पसरतं. त्याच्यात काही वॉटर ड्रॉपलेट्स हे खाली जमिनीवर देखील पडतात आणि काही हवेमध्ये विरतात. किंवा इन धिस एरिया स्मॉल ड्रॉपलेट्स आर व्हेपराइज्ड इनटू फाईन मिस्ट. म्हणजे हे जे ड्रॉपलेट्स आहेत हे त्यांची वाफ होते हवेमध्ये, ते विरतात आणि त्या एरियामध्ये जर एखादा हेल्दी पर्सन आला आणि त्याच्या श्वसनाद्वारे त्याच्या बॉडीमध्ये जर हे हवा गेली तर त्याला काय होणार, त्याला पण तोच आजार होणार जो ह्या व्यक्तीला होता. मग तो कॉमन कोल्ड असेल किंवा कोरोना असेल किंवा काही स्वाईन फ्लू असेल तो त्याला होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो आपण सार्वजनिक ठिकाणी किंवा कोणत्याही ठिकाणी शिंकताना खोकताना आपल्या हातात रुमाल ठेवणं गरजेचं आहे. चला तर पुढे बघूया इन्फेक्शियस डिसीजेस. इन्फेक्शियस डिसीजेसमध्ये आपल्याला बघायचं आहे डिसीजेस स्प्रेड थ्रू कॉन्टॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड और व्हेक्टर्स like insects and other animals are called as infectious diseases. ह्याची डेफिनेशन तुम्हाला आधी पण मी सांगितली की हे जे डिसीज आहेत जे दूषित हवेने, पाण्याने आणि अन्नामार्फत पसरतात किंवा काही स्पेशल असे कीटक किंवा ऑर्गॅनिझम्समुळे पसरतात त्यांना काय म्हणतात, इन्फेक्शियस डिसीज. म्हणजे काय, संसर्गजन्य रोग. मराठीत शब्द आहे संसर्गजन्य रोग. कोविड-19 हा देखील संसर्गजन्य रोग आहे. आता आपल्याला खाली एक चार्ट दिलेला आहे. त्या चार्टमध्ये पहिल्या कॉलमला दिले आहे नेम ऑफ डिसीज, दुसऱ्या कॉलमला आहे पॅथोजेन. पॅथोजेन म्हणजे रोगजंतू, आपण त्याची डेफिनेशन देखील पाहिली. नंतर मोड ऑफ इन्फेक्शन, हे इन्फेक्शन कशामुळे होतं आपल्याला ह्या आजारात त्याची माहिती आहे. सिम्पटम्स म्हणजे लक्षणं, ह्या आजारात कोणती लक्षणं दिसतात ते बघायचं आहे. नंतर आहे प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट, ह्यासाठी काय उपाय करणं गरजेचं आहे आणि उपचार काय करणं गरजेचं आहे ते बघणार आहोत. पहिला आहे ट्युबरक्युलोसिस, ह्याला TB देखील म्हणतात. TB हा शब्द तुम्ही बहुतेकांनी ऐकलाच असेल. त्याला मराठीत क्षय असेही म्हणतात. आणि हा आजार हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली ह्या बॅक्टेरियामुळे होतो आपल्याला. त्याचं इन्फेक्शन हे स्पिटिंग बाय पेशंट, म्हणजे ज्या पेशंटला TB झालेला असेल त्याने जर थुंकलं तर त्या थुंकीद्वारे तो पसरतो. थ्रू एअर म्हणजे हवेद्वारे तो पसरतो. प्रोलॉंग्ड कॉन्टॅक्ट विथ अँड शेअरिंग ऑफ मटेरियल्स ऑफ पेशंट, आणि खूप दीर्घ काळपर्यंत TB झालेल्या व्यक्तीच्या सान्निध्यात जर राहिलं, त्या व्यक्तीच्या जर वस्तू आपण वापरल्या तर त्यामुळे देखील TB हा आजार आपल्याला होऊ शकतो. आता याची सिम्पटम्स, लक्षणं काय आहे तर हा क्रोनिक आहे. आपण आता मागेच शिकलो टाईप्स ऑफ डिसीजमध्ये क्रोनिक डिसीज म्हणजे काय, दीर्घ मुदतीचा आजार. मग हा TB हा देखील क्रोनिक आहे, दीर्घ मुदतीचा आहे. कफ, ब्लडी स्पिटिंग, ह्या TBच्या आजारामध्ये कफ खूप येतो आणि ब्लडी स्पिटिंग म्हणजे थुंकीमध्ये सुद्धा ब्लड येतं. इमॅशिएशन म्हणजे काय, वजन फार कमी होतं ह्या आजारामध्ये. आणि डिफिकल्ट फॉर ब्रिदिंग, आणि आपल्याला श्वास घ्यायला देखील खूप त्रास होतो, दम लागल्यासारखं होतं. त्यासाठी प्रिव्हेन्शन आहे BCG व्हॅक्सिन, BCGची लस देणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे आयसोलेशन ऑफ पेशंट. आता आयसोलेशन हा शब्द आपला खूपच पाठ झाला आहे. तर आयसोलेशन म्हणजे काय, विलगीकरण, वेगळं राहणे. त्या पेशंटला त्याच्या सगळ्या वस्तू वगैरे, त्याचं राहणं सगळं वेगळं ठेवायचं असतं. रेग्युलर मेडिकेशन लाईक डॉट ही एक मेडिसिन आहे. तिचं लॉंग फॉर्म आहे डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट. पूर्वीच्या काळी मित्रांनो TB ह्या आजारामुळे पर्सन एक्सपायर व्हायचा, TB झालेला पर्सन. पण आता मात्र TB ह्या आजारावर उपचार व्यवस्थित निघालेले आहे. ही डॉट मेडिसिन जी आहे ती जर रेग्युलरली घेतली आणि काही प्रिकॉशन्स जर घेतले तर ह्या आजारातून मनुष्य पूर्णपणे बरा होऊ शकतो. नेक्स्ट हिपॅटायटिस म्हणजे जॉन्डिस. जॉन्डिसलाच मराठीत कावीळ असेही ते म्हणतात. कावीळ हा शब्द आपला बऱ्याच जणांचा ओळखीचा आहे.
हिपॅटायटिस व्हायरस ABCDE ह्या विषाणूमुळे हा आजार होतो आपल्याला. त्याचं इन्फेक्शन होतं कॉन्टॅमिनेटेड वॉटर म्हणजे दूषित पाण्यामुळे. शेअरिंग ऑफ नीडल्स म्हणजे इंजेक्शन. जर डॉक्टरने एखाद्या कावीळ झालेल्या व्यक्तीला इंजेक्शन दिले आणि तेच इंजेक्शन जर हेल्दी पर्सनला दुसऱ्या पर्सनला जर दिले तर त्यामुळे देखील जॉन्डिस हा आजार होऊ शकतो. त्यानंतर ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे ब्लड ट्रान्सफर करणे. आपल्याला माहिती आहे हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालं एखाद्या पर्सनचं किंवा ॲक्सिडेंट झाला तर त्याला ब्लड द्यावं लागतं. तर ह्या जॉन्डिस कॉन्टॅमिनेटेड किंवा जॉन्डिस झालेल्या व्यक्तीचे ब्लड जर त्या हेल्दी पर्सनला त्या आजारी पर्सनला जर दिले गेले तर त्याला देखील तो जॉन्डिस होऊ शकतो. नंतर सिम्पटम्स बघायचेत आपल्याला. ऑनेरेक्सिया म्हणजे ह्या आजारामध्ये कावीळ आजारामध्ये भूक मंदावते, भूक लागत नाही. येलो युरिन असते म्हणजे पिवळ्या कलरची युरिन होत असते. जनरल विकनेस म्हणजे आपल्याला विकनेस येतो. नॉझिया मळमळणे. नॉझिया म्हणजे काय मळमळणे, उलटी नाही तर फक्त मळमळणे. आणि वॉमिटिंग म्हणजे काय ॲक्च्युअल वॉमिटिंग करणे, उलटी होणे. ग्रे स्टूल. स्टूल म्हणजे विष्ठा. तुम्हाला माहितीच आहे विष्ठेबद्दल आपण मागे आपण पाहिलेलंच आहे. तर ग्रे स्टूल म्हणजे काय नॉर्मली आपली येलो स्टूल असते पण ह्या आजारामध्ये त्या व्यक्तीची ग्रे स्टूल असते. पुढे आपण बघूया प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर. ह्या आजारामध्ये आपल्याला उकळलेले पाणी पिणे गरजेचं आहे. बऱ्याच जणांकडे वॉटर फिल्टर असतं, ज्यांच्याकडे नसेल नो प्रॉब्लेम, तुम्ही ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर पिऊ शकतात. प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स. तुम्ही हातांची स्वच्छता ठेवणं फार गरजेचं आहे. जेव्हा आणि मुख्य करून जेव्हा तुम्ही टॉयलेटला जाऊन येतात किंवा जेवणाच्या आधी तेव्हा तुमचे हात क्लीन करणं फार गरजेचं आहे. कावीळ हा आजार देखील आपल्याला खूप ऐकायला मिळतो की आता तर नवजात जन्मलेल्या बालकाला देखील कावीळ होतो. तुम्ही ऐकलेलंच असेल पण तो सुद्धा आटोक्यात येतो पटकन. पुढचा आहे डिसेंट्री. डिसेंट्री म्हणजे लूज मोशन. ह्याला डायरिया देखील म्हणतात. याचे पॅथोजन आहे बॅक्टेरिया, व्हायरस, शिगेला, बॅसिली, एंटॉमिबा हिस्टोलिटिका. एंटॉमिबा हिस्टोलिटिका नाव आठवतं तुम्हाला? कुठे पाहिलं होतं आपण? प्रोटोझोआमध्ये, हो की नाही? ह्याचे इन्फेक्शन आहे कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर. हा आजार आपल्याला दूषित अन्न आणि पाण्यापासून होत असतो. सिम्पटम्स आहेत वॉटरी स्टूल म्हणजे स्टूल ही वॉटरप्रमाणे पूर्ण पातळ असते. पेन्स इन ॲबडॉमिन. पोटामध्ये आपल्याला फार पेन्स होतात, फार दुखायला होतं, खूप त्रास होतो स्टमकमध्ये. त्याचे प्रिव्हेन्शन आहे ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर. उकळलेलं पाणी प्या. प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड आणि अन्न साठवण्याची जी पद्धत आहे ती व्यवस्थित आणि स्वच्छ ठिकाणी अन्न साठवणे गरजेचं आहे. ORS कन्झम्पशन म्हणजे काय? ORS तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलेलं असेल, टी व्हीमध्ये ॲडमध्ये सुद्धा आपण ऐकतो बघतो. तर डॉक्टरसुद्धा ORS देतात आपल्याला जेव्हा हा डायरिया होतो तेव्हा. आणि ज्यांच्याकडे नसेल तेव्हा ते घरीसुद्धा बनवू शकतात. साखर, मीठ आणि उकळलेलं थंड केलेलं पाणी ह्या तिघांच्या मिश्रणाने हे ORS घोल आपण घरी पण करू शकतो आणि त्याच्याने देखील आपल्याला फरक पडतो. पुढचं आहे कॉलेरा. कॉलेरा याला मराठीत म्हणतात पटकी. पूर्वीच्या काळी फार व्हायचा हा कॉलेरा म्हणजे 10-20 वर्षापूर्वी फार व्हायचा तो. आता सध्या ऐकायला येत नाही कारण बरेच जण स्वच्छता शिकलेले आहेत. स्वच्छतेचं महत्त्व त्या सर्वांनाच समजलेलं आहे. व्हायब्रिओ कॉलरी ह्या बॅक्टेरियामुळे कॉलेरा होतो आणि त्याचे इन्फेक्शन आहे कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर. हा दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतो आपल्याला. त्याचे सिम्पटम्स आहेत वॉमिटिंग, उलटी होणे. सिव्हिअर म्हणजे काय? जुलाब, खूप पातळ विष्ठा होणे किंवा पातळ संडास होणे याला जुलाब म्हणतात. सिव्हिअर डायरिया. क्रॅम्प्स इन लेग्स. आपल्या पायांमध्ये
पायाचा भाग कोणता भाग, तर गुडघ्याच्या खाली जी पायाचा फुगीर भाग असतो त्याला आपण पोटरी म्हणतो. त्याच्यामध्ये फार पेन्स होतात. ह्याचे प्रिव्हेन्शन काय आहे, तर फॉलोइंग हायजिनिक प्रॅक्टिसेस. तुम्ही स्वच्छता ठेवणं फार गरजेचं आहे. अव्हॉइडिंग ओपन प्लेस फूड. तुम्ही ओपन प्लेस फूड अव्हॉइड करणं फार गरजेचं आहे. कचोरी, समोसा, पिझ्झा वगैरे, पाणीपुरी, हे जे ओपन प्लेसचे जे खाद्यपदार्थ आहेत ते टाळणं फार गरजेचं आहे. ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर. उकळलेलं पाणी ते तर प्यावंच लागणार. व्हॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलेरा. आणि ह्या कॉलेरा होऊ नये म्हणून त्याची लस घेणं गरजेचं आहे. आता प्रत्येक ठिकाणी बघा आपण व्हॅक्सिनेशन ऐकलेलं आहे. ही लस दिली जाते. पूर्वी नव्हतं, पण आता 10-15 वर्षापासून बरेच ठिकाणी, किंवा 20-25 म्हणा तुम्ही, 20 वर्षापासून लहान बाळाला लस दिल्या जातात. तुमच्या घरातही असेल ते, किंवा तुम्हालासुद्धा दिलेल्या असतील. लसीकरण तुमचं झालेलं असेल. पहिल्या 1 आठवड्यामध्ये लस असते ती वेगळ्या प्रकारची, नंतर 2 आठवडे, 6 आठवडे, 8 आठवडे, 14 आठवडे, नंतर 1 वर्ष, 1.5 वर्ष, अशा कालावधीनुसार वेगवेगळ्या लसी दिलेल्या असतात ह्या आजारांच्या. तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला विचारून बघा की तुम्हाला देखील दिलेल्या आहेत की नाही. आता तुम्ही म्हणणार की अरे आपल्याला लसी दिलेल्या आहेत, मग आपल्याला काय गरज आहे स्वच्छता ठेवण्याची आणि प्रिकॉशन घेण्याची. पण नाही बाबा, तरीसुद्धा तुम्हाला प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. पुढचा आहे टायफॉईड. आता टायफॉईडबद्दल आपण बरंच काही ऐकलेलं आहे. टायफॉईड हा आजार मात्र आत्तासुद्धा आपल्याला ऐकायला येतो. याला मराठीत म्हणतात विषमज्वर. हा सॅल्मोनेला टायफी ह्या बॅक्टेरियापासून होत असतो. हा सुद्धा प्रोटोझोआमध्ये आपण पाहिला होता. हा आजार देखील कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर यापासून होतो. ह्याचे सिम्पटम्स आहे ॲनोरेक्सिया म्हणजे भूक मंदावणे, भूक कमी लागणे, जेवण कमी जाणे. हेडॅक म्हणजे डोके फार दुखणे. रॅश ऑन ॲबडॉमेन, आपल्या पोटावर स्टमकवर रॅशेस येणे किंवा ओरखडे पडणे. डिसेंट्री, फीवर अप टू 104 डिग्री फॅरेनहाईट म्हणजे 100 डिग्रीच्या वर आपल्याला फीवर येतो, म्हणजे खूप प्रमाणात असतो ह्या टायफॉईडमध्ये. ह्यासाठी प्रिव्हेन्शन म्हणून काय करायचं आहे, ऑब्वियसली ड्रिंकिंग क्लीन वॉटर. आपल्याला शुद्ध आणि उकळलेलं पाणी प्यायचं आहे. नंतर काय, व्हॅक्सिनेशन, लस घ्यायची आहे. प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज, आणि जे सांडपाणी आहे, घरामधला कचरा आहे, त्याची योग्य विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. पण घरातलंच नाही आपण काय करतो, आपल्या घरातलं सांडपाणी घरामध्ये स्वच्छता ठेवतो, घरातलं सांडपाणी बाहेर फेकतो रोडावर, आणि कचरा देखील बाहेर टाकतो. आता तर घंटागाडी येते प्रत्येकाकडे, पण तरी देखील आपलं घर, आपलं कंपाऊंड आणि आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर हा देखील स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो. आपण आता इथेच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काही डिसीजेस जे आपल्याला ह्या प्रेझेंट डेमध्ये सापडतात किंवा आहेत ते सिम्पटम्स त्याचे बघूया. प्रेझेंट डेमध्ये कोणते डिसीज आहेत, तर डेंग्यू, स्वाईन फ्लू, एड्स ह्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आता मात्र आपण आत्तापर्यंत जे शिकलो त्याची रिव्हिजन करणं तुम्ही गरजेचं आहे. त्यावर मी तुम्हाला आता क्वेश्चन देखील लिहून पाठवेल. त्या क्वेश्चनची आन्सर्स तुम्ही लिहायची आहेत. काही शंका असतील तर मला ग्रुपवर विचारू शकतात, मला कॉमेंट्स करू शकतात. आतापर्यंत तुम्हाला हे खूप चांगल्या प्रकारे समजलं असेल असं मला वाटतंय. ओके, नाऊ स्टे होम, स्टे सेफ, बाय.